नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये आज झालेल्या हिंदीच्या पेपरची चर्चा करणार आहोत. तो सगळ्यांना हा पेपर खूप सोपा गेला असेल अशी मी अपेक्षा बाळगते, कारण आजचा हा जो पेपर आहे तो खरंच खूप सोपा होता. तर चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, विभाग 1 गद्य जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 पॅसेज विचारलेले आहेत. बघा, पहिला जो पॅसेज आहे गोवा जैसा मैंने देखा ह्याच्यातलं, तर ह्याच्यावर विचारलेली जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपण सोडवूया. इथे विचारलेलं आहे कि लेखक के साडू साहब का शहर, तो आपको क्या करना था, पैसेज में से उसका आंसर ढूंढना था और उसका आंसर म्हणजे त्याचं उत्तर आहे खंडवा. सेकेंड वन, लेखक का शहर, तो लेखक का शहर क्या है, इंदौर. थर्ड वन, लेखक इस स्टेशन पर उतरे, ह्याचं पण उत्तर तुम्हाला पैसेज मधून शोधून लिहायचं होतं. तो यहाँ पे आपको पैसेज में दिया है, देखो गोवा एक्सप्रेस मडगांव पे रुकी. तो थर्ड वन का जो आंसर है लेखक इस स्टेशन पर उतरे, इसका आंसर रहेगा मडगांव. फोर्थ वन, लेखक ने इस रेल से सफर किया, गोवा एक्सप्रेस. दूसरे प्रश्न में पूछा है निम्नलिखित गलत विधानों को सही करके लिखिए. इसमें फर्स्ट वन ये पूछा है टैक्सी एक बड़ी सी सड़क पर दौड़ी. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये एकही चूक नाही. हे वाक्य तुम्ही जसंच्या तसं लिहायला पाहिजे होतं. टॅक्सी एक बड़ी सी सड़क पर दौड़ी. काहीही चेंज न करता हे वाक्य जसंच्या तसं तुम्हाला लिहायचं होतं. सेकेंड वन में आपको पूछा है बदले हुए वातावरण के कारण मन तरोताजा नहीं हो जाता है. तर ह्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं होतं बदले हुए वातावरण के कारण मन तरोताजा हो जाता है. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही अडचणी शंका वगैरे असेल तर ते तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. तीसरा है गद्यांश से ढूंढकर लिखिए अंग्रेजी शब्द. मतलब आपको जो पैसेज दिया है उसमें से आपको ऐसे कोई 2 शब्द ढूंढने हैं जो क्या होने चाहिए, अंग्रेजी होने चाहिए. एक एक्सप्रेस, दूसरा हॉर्न, टैक्सी भी आ सकता है. उसके बाद उपसर्ग युक्त शब्दों के मूल शब्द. उपसर्ग युक्त शब्द दिए हैं अप्रसन्न और असमय. तो इसमें से उपसर्ग निकालकर मूल शब्द क्या रहता है वो आपको लिखना था, जैसे कि प्रसन्न और समय. इसमें स्वमत पूछा था. ह्याच्यानंतर चौथा जो प्रश्न विचारलाय ह्या पॅसेज मध्ये, निजात पाने का सबसे अच्छा तरीका पर्यटन है विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं होतं, तो पॅसेज पूर्णपणे वाचायचा होता आणि त्या पॅसेजच्या अनुषंगाने निजात पाने का सबसे अच्छा तरीका पर्यटन हे ह्या विषयावर तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये 25 ते 30 शब्दामध्ये ते विचार लिहायचे होते.
ठीक आहे, अशा पद्धतीने हा अतिशय सोपा पॅसेज यावेळी SSC 26 या परीक्षेत विचारलेला आहे. विभाग आ मध्ये पठित गद्यांश महिला आश्रम मधून घेतला आहे, ज्याच्यामध्ये काका कालेलकर ने सरोज के नाम ये पत्र लिखा हुआ है. ठीक आहे, या पॅसेजवर तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे बघा. नंबर 1, संजाल पूर्ण कीजिए. गद्यांश में उल्लेखित पात्र, म्हणजे ह्या उतार्यामध्ये जे काही पात्र आलेले आहेत ते पात्र तुम्हाला उतारा वाचून शोधायचे होते. त्याचं उत्तर असं आहे, सरोज, रेहाना, बापू और काका. ठीक है, अगर आप काका कालेलकर लिखते हो तो भी चलेगा. दूसऱ्यामध्ये विचारले, उत्तर लिखिए. काका कालेलकर जी द्वारा सरोज को दिया हुआ संदेश. म्हणजे तो जो उतारा दिलेला आहे त्या उतार्यामध्ये काका कालेलकर जी ने सरोज को कोई तो संदेश दिया हुआ है और वो जो संदेश दिए है वो संदेश आपको उसमें से ढूंढकर यहाँ पे लिखना था. तो संदेश क्या है? एक, तुम उर्दू लिखना सीखो. और दूसरा, पूरा आराम लेकर पूरी तरह ठीक हो जाओ. इस प्रकार, म्हणजे अशा पद्धतीने ते उत्तर तुम्हाला लिहायचं होतं. गद्यांश में से ढूंढकर लिखिए कृदंत. तर कोणते तरी 2 कृदंत तुम्हाला लिहायचे होते. तर या पॅसेज मध्ये कृदंत आलेले आहेत, मिलना आणि सीखना. मिलना हे मिल या धातूपासून तयार झालेलं आहे आणि सीखना ह्याचं हे सीख या धातूपासून तयार झाले. आणि पुढील प्रश्न आहे, प्रत्ययुक्त शब्दों के मूल. ह्याच्या आधीचा प्रश्न जर आपण बघितला असेल तर उपसर्गयुक्त शब्दों के मूल शब्द. आता दुसऱ्या पॅसेज मध्ये विचारलेला आहे प्रत्ययुक्त शब्द. तर कमजोरी, तो मूल शब्द क्या है? कमजोर. आणि साप्ताहिकचं सप्ताह. आतापर्यंत तरी आपण जर पाहिला तर हा पेपर नक्कीच सोपा आहे, हे तुमच्या पण लक्षात येत असेल. चौथा प्रश्न असा आहे की अपने भावों विचारों को अभिव्यक्त करने का सशक्त माध्यम पत्र, इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. ये प्रश्न जो है स्वमत है, जिसका उत्तर आपको अपने शब्दों में लिखना था जो आपने लिखा होगा. अगर आपको ये वीडियो उपयुक्त लगता है तो कमेंट करके जरूर बताइएगा. विद्यार्थी मित्रांनो, विभाग 1 मधील जो ई हा प्रश्न आहे तो काय आहे, तर निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. आतापर्यंत जे 2 उतारे तुम्हाला दिलेले होते ते पुस्तकातील होते आणि हा जो उतारा आहे तो पुस्तकाबाहेरील आहे. हा 4 गुणांसाठी विचारला होता आणि ह्याच्यावरील कृती आहे. फर्स्ट वन, उत्तर लिखिए. उपभोक्ता संस्कृती टिकने के साधन. तर ह्याचं उत्तर अधिक पैसा, सुविधाएं, मनोरंजन और आराम के साधन.
इथे तुमचं म्हणजे मनोरंजन के साधन ये भी आप लिख सकते हो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये दुसरा विचारलंय विज्ञापन एक कला विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. या प्रश्नाचं उत्तर पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं होतं, जे तुम्ही नक्कीच लिहिलं असाल. विभाग 2 मध्ये कवितांवर प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा विभाग 2 पद्य 12 गुणांसाठी हा प्रश्न होता. ह्याच्यामध्ये दिलेली जी कविता आहे किंवा उतारा आहे त्या उतार्यावर प्रश्न विचारलेत की पहिला आहे उत्तर लिखिए पद्यांश में उल्लेखित संख्या और महीना. तर इथे संख्या काय येऊ शकेल 100 आणि महिना फागुन. दुसरा प्रश्न विचारलेला आहे फूल को नोचने तोडने का अधिकार इन्हें है. तर ह्याचं उत्तर आहे डाली कांटे. दूसरी ऍक्टिव्हिटी मध्ये फर्स्ट वन विचारलंय निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द पद्यांश से ढूंढकर लिखिए. दुर्गंध गंध. दुर्गंध का विलोम शब्द है गंध और पराई का विलोम शब्द है अपनी. है वचन पहचान कर लिखिए. कांटे. अगर कांटा होता तो एक वचन और कांटे है तो बहुवचन. डाली एक वचन. स्वमत ने पूछा है उपर्युक्त पद्यांश की प्रथम चार पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. तर विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ही जी कविता दिलेली आहे त्याच्या पहिल्या 4 ओळींचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायचं होतं. विभाग 2 मध्ये आ जो आहे आपण पठित पद्यांश म्हणजे पाठ्यपुस्तकातीलच कविता विचारलेली आहे. मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो न कोई अशा पद्धतीने ही जी कविता आहे. या कवितेवरील पहिली कृती आहे कन्हैया के दो नाम. कन्हैया के दो नाम आपको इस कविता में से ढूंढकर लिखने थे. फर्स्ट वन गिरिधर गिरधर और गोपाल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे दूध से संबंधित पदार्थ. ह्याचं पण उत्तर ह्या पॅसेज मधून शोधून लिहायचं होतं. दूध से संबंधित पदार्थ माखन और छाछ ये दूध से संबंधित पदार्थ है. पद्यांश में से दूसरी एक्टिविटी है पद्यांश में से ढूंढकर लिखिए इस अर्थ के शब्द. जैसे कि निकट. तो निकट के मतलब निकट का जो अर्थ है तो कविता में से आपको ढूंढकर लिखना था जिसका अर्थ है ढीक. और मयूर का तो सबको पता है. चला कमेंट करून सांगा मयूरचं. तर मला मयूरचं कमेंट मध्ये काय अर्थ आहे ते सांगा. मयूरचं मोर. त्याच्यानंतर सेकंड वन मध्ये विचारले लिंग परिवर्तन कीजिए. पत्नी का लिंग परिवर्तन किया तो पति. दास दासी. पुन्हा एकदा स्वमत विचारलंय ह्या कवितेवर उपर्युक्त पद्यांश की अपनी पसंद की क्रमशः 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. म्हणजेच या कवितेतील कोणत्याही 4 ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा होता. त्यानंतर विभाग 3 पूरक पठण जो 8 गुणांसाठी विचारला आहे आणि त्याच्यावर काय म्हटलंय निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तो इसकी कृतियों की ओर अब हम चलते हैं. हा जो उतारा आहे सिरचनचा तो तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा आणि अतिशय सोपा हा लेसन आहे तुम्हाला पण माहित आहे. ह्याच्यावर कृती विचारले लोग सिरचन को कहते हैं. सिरचन को लोग क्या कहते हैं
यहाँ पर दिया हुआ है, देखो, मुफ्तखोर, कामचोर, मुफ्तखोर, कामचोर या चटोर, आपको जो अच्छा लगे वो लिखो। त्याच्यानंतर विचारले, लोग सिरचन को समझते हैं क्या बेकार, बेकार ही नहीं तो बेगार भी समझते हैं। त्याच्यानंतर दूसरा प्रश्न विचारलाय, कोई भी काम छोटा या बड़ा नहीं होता विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए। इसका भी आंसर आपको अपने शब्दों में लिखना था आणि ते खरंच सोपा प्रश्न आहे, कठीण असं काहीच नाही। विद्यार्थी मित्रांनो, पठित पूरक पठन मध्ये आ हा विविध दिलेला आहे। निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। म्हणजे हा पण उतारा का आहे तर पठितच आहे आणि ह्याच्यावर आधारित कृतियां बघा। एक, विशेषताओं के आधार पर पहचानिए, किसी को कुछ न गिनने वाला, किसी को कुछ न गिनने वाला, ह्याचं उत्तर तुम्हाला या उतार्यातून शोधायचं होतं, तर याचं उत्तर का आहे, जयमल पत्ता। दूसरा विचारले, अपनी लगन का सच्चा, अपनी लगन का सच्चा कौन है, प्रहलाद। तीसरं विचारलेला आहे, इस मिट्टी में खेलने वाला, इस मिट्टी में खेलने वाला ध्रुव किंवा ध्रुव से बच्चे हे पण येईल। चौथं विचारले, शेरों के जबड़े खुलवाकर दांत गिनने वाला, तो दांत कौन गिनता है, भरत दतुली। यस, व्हेरी गुड। अशा पद्धतीने ह्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायच्या होत्या। त्याच्यानंतर तुम्हाला स्वमत विचारलेला आहे, सफलता के लिए लगन की आवश्यकता है, मतलब सफलता के लिए लगन की आवश्यकता विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए। ह्याचंही उत्तर तुम्हाला स्वतः लिहायचं आणि हाही प्रश्न अतिशय सोपा आहे, न समजण्यासारखं असं काहीच नव्हतं। चला आता आपण पुढे वळूयात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरण इकडे वळतोय आणि तो प्रश्न 14 गुणांसाठी विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। एक, अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए। वाक्य दिलंय, इसे लेकर तुम क्या करोगे, आणि तुमला अधोरेखांकित केलंय, तर हा जो तुम आहे ह्याचा शब्दभेद विचारलंय, त्याचं उत्तर आहे पुरुषवाचक सर्वनाम। दूसरा विचारले, निम्नलिखित अवयव में से किसी एक अव्यय का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए। इसमें दो दिए हैं, म्हणजे दोन शब्द दिले, दोघांपैकी एकाचं तुम्हाला वाक्य बनवायचं आहे। परंतु, ठीक है, परंतुचं वाक्य काय होईल, लड़का पढ़ाई में अच्छा है परंतु खेल में कमजोर है। परंतु को वाक्य में डाला है तो उसको अंडरलाइन करो। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं वाक्य बनवायचं होतं। आरेचंही बनवू शकता। तिसरा मध्ये विचारले, कृती पूर्ण कीजिए। शब्द दिलंय, निसंदेह अथवा सूर्य प्लस अस्त। निसंदेहचं काय होईल, संधी विच्छेद, नि प्लस संदेह, कोणती संधी, विसर्ग संधी।
सूर्याचं काय होईल? सूर्यास्त आणि स्वर संधी. ठीक आहे. चौथ्यामध्ये विचारलेलं आहे, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. जे दोन दोन वाक्य दिलेले आहेत त्या दोन पैकी कोणत्याही एका वाक्याचं काय करायचं आहे तर सहाय्यक क्रिया ओळखायची आणि त्या सहाय्यक क्रियेचं मूळ रूप. जसं की बघा, उनके रीति रिवाजों का अध्ययन करना पड़ा. पड़ा हे क्या आहे? सहाय्यक क्रिया आणि मूळ रूप काय आहे? पडना. हे पण करू शकता तुम्ही, दीचं देना. आता जर ते इथे नाही तुम्हाला ह्याच्यात लिहायला दिलेलं आहे तर इथे आपण लिहू शकतो पडा, पडना. पाचवा प्रश्न ह्याच्यात विचारलंय, निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. इथे दोन क्रिया दिल्यात, फैलना आणि जुटना. तर फैलनाचं काय होईल? फैलाना आणि द्वितीय फैलवाना. तसंच तुम्ही ह्याचं करू शकता जुटनाचं जुटाना आणि जुटवाना. ठीक आहे. सहाव्यामध्ये तुम्हाला मुहावरा दिलेला आहे बघा, निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर प्रयोग कीजिए. किंवा म्हणजे हे दोन इथे तुम्हाला मुहावरे दिलेले आहेत, ह्याचं दोन पैकी एकाचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायला सांगितलंय. किंवा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला हाही प्रश्न दिलाय, अथवासाठी रेखांकित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए मुहावरों में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. तो कोष्टक में दो मुहावरे दिए हुए हैं, दाद देना आणि टांग अडाना. और वाक्य क्या है? युवक के सही उत्तर की अधिकारियों ने प्रशंसा की. प्रशंसा की ह्याला अधोरेखांकित केलेलं आहे. तिथे ब्रॅकेट मध्ये दिलेल्या दोन मुहावऱ्यांपैकी एक लिहायचंय. तर प्रशंसा की ह्याच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण? दाद दी, दाद दी. बाकी वाक्य जसंच्या तसं. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्यों में प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर. नंतर 7वं दिलेलं आहे, निम्नलिखित वाक्यों में से प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए. तो देखो यहाँ पे दिया है, हमारे शहर में एक कवि है. तो यहाँ पे के में कारक है और इसका प्रकार भेद है अधिकरण कारक किंवा ह्याचा प्रकार आहे अधिकरण कारक. त्याच्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे, विराम चिन्हों का प्रयोग करू. बघा, 8व्या प्रश्नामध्ये वाक्य दिलंय, ओ कमबख्त ने कितनी बेदर्दी से पीटा है. इथे तुम्हाला काय करायचं होतं तर डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा होता आणि ओच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह एवढंच लिहायचं होतं की ओ कमबख्त ने कितनी बेदर्दी से पीटा है आणि पूर्णविराम. 9वां प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं दो वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए. पहिला वाक्य दिलंय, वे पुस्तक शांती से पढ़ते हैं. तुम्हाला काय करायला सांगितलं की अपूर्ण भूतकाळ. ठीक आहे. अपूर्ण भूतकाळामध्ये हे वाक्य कसं होईल? वे पुस्तक शांति से पढ़ रहे थे. दूसरा वाक्य आहे, आप इतनी देर से नाप तौल करते हैं आणि ह्या वाक्याचं पूर्ण वर्तमान काल करायला सांगितलंय. वाक्य कसं होईल? आपने इतनी देर से नाप तौल की है.
इतनी देर से नाप तौल की है। तिसरं विचारलं ह्याच्यामध्ये मानू को ससुराल पहुंचाने मैं जा रहा था, तर सामान्य भविष्यकालमध्ये हे वाक्य कसं होईल? मानू को ससुराल पहुंचाने मैं जाऊंगा। मानू को तुम्हाला कोणते तरी दोन वाक्यांचं कालपरिवर्तन करायचं होतं. 10व्या प्रश्नामध्ये किंवा 10व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय? 10व्या प्रश्नामध्ये दोन प्रश्न विचारलेत. पहिला आहे निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. उसे देख देख बड़ा जी करता की मौका मिलते ही उसे चलाओ. ह्याचा रचना के आधार पर भेद पहचानो असं विचारले. तर ह्याचा भेद आहे मिश्र वाक्य. सेकेंड वन, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर परिवर्तन करो. पहिल्यामध्ये तुम्हाला रचना के आधार पर त्याचा प्रकार ओळखायचा होता आणि दुसऱ्यामध्ये अर्थ के आधार पर वाक्य परिवर्तन करायचे. वाक्य दिलंय मैं आज रात खाना नहीं खाऊंगा, ह्याचं विधानार्थक वाक्य बनवायचंय. तर विधानार्थक वाक्य कसं होईल? मैं आज रात खाना खाऊंगा. त्यानंतर दुसरं विचारले थोडी बातें हुई आणि हे आज्ञार्थक वाक्य बनवायला सांगितले, तर ते होईल थोडी बातें करो. आज्ञा द्यायला सांगितले. विद्यार्थ्यांना तुम्हाला दोघांपैकी एकच करायचं होतं आणि ते तुम्ही केलं असाल. आता पुढील 11वा ह्याच्यामध्ये प्रश्न आहे की किन्हीं दो वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. इथे 3 वाक्य दिले, 3 पैकी 2च करायचे. काय वाक्य आहेत बघूयात. गोवा के बीच पर घूमने में बड़ी मजा आई. तर हे वाक्य कसं होईल? गोवा के बीच पर घूमने में, तो बड़ी नहीं बड़ा आएगा, और मजा मतलब जो दो गलतियां इस वाक्य में, हर एक वाक्य में दो अशुद्धियां होती है जिनको शुद्ध करना. तो बड़ा होता है, बड़ी नहीं, और मजा ये शब्द है तो यहाँ पे मजा ऐसा होता है, मजा आया. हा एक वाक्य असं अशा पद्धतीने शुद्ध करून लिहायचं होतं. आणि दुसरं लड़का पिताजी और माँ बाजार गए, ये सब क्या है? अनेक है. तर हे वाक्य अशा पद्धतीने होईल लड़का पिताजी और माँ बाजार गए. ठीक है. अगर म्हणजे जर तिसरं करायचं असेल तर तिसरं कसं होईल? आचार्य अपने शिष्यों को नाही येणार से मिलना चाहते थे. अशा प्रकारे व्याकरण विभाग सोडवायचा होता. अतिशय सोपा होता, कठीण असं काहीच नव्हतं. तर व्याकरण विभागात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 14 पैकी 14 गुण सहज मिळवता आले असते. अशा पद्धतीने सोडवले असते. तर तुम्ही नक्कीच सोडवलं असाल आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे पण 14 मार्क मिळून जातील. फायनली विद्यार्थी मित्रांनो आता आपण चर्चा करणार आहोत विभाग 5 रचना विभाग, जो 26 गुणांचा आहे.
ह्याच्यामध्ये अ जी ऍक्टिव्हिटी आहे किंवा अ जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पत्र लेखन दिलेले आहेत. 2 पैकी कोणतं तरी एक पत्र तुम्हाला लिहायचं आहे. पहिल्यामध्ये त्यांनी असं पहिल्या पत्र लेखनामध्ये सांगितलंय, सागर किंवा सागरिका सोनावणे म्हणजे हे तुम्ही आहात. जर तुम्ही हे पत्र लिहत असाल तर तुमचं नाव सागर किंवा सागरिका सोनावणे 204 अ संत ज्ञानेश्वर नगर नांदगांव से विज्ञान प्रदर्शनी में प्रथम पुरस्कार प्राप्त होने के उपलक्ष्य में बधाई देते हुए अपने मित्र या फिर सहेली सोहन सुहानी यादव बस स्टैंड रोड सिल्लोड को पत्र लिखते, यानी कि इस पत्र में आप सागर या सागरिका हो और आपका मित्र और आपकी सहेली सोहन और सुहानी है, जिनको आपको पत्र लिखना है। आपके मित्र को विज्ञान प्रदर्शनी में प्रथम पुरस्कार प्राप्त हुआ है, इसके लिए आप उसको बधाई देने के लिए पत्र लिखते हो। और यदि आप दूसरा पत्र लिखते हो तो आप कौन हो? आप मोहन मोहिनी दाभाडे हो, आपका पता दिया हुआ है और अशुद्ध जलपूर्ति के बारे में आयुक्त महानगर पालिका पुणे को आप क्या कर रहे हो? शिकायत पत्र लिखते हो। शिकायत पत्र का फॉर्मेट कैसा है? ऊपर दिनांक, बाद में प्रति, विषय, महोदय, पत्र की मेन बॉडी और लास्ट में कंक्लूजन आपका विश्वासु वगैरह वगैरह। ठीक है, ऐसे आपने लिखा ही होगा। प्रश्न क्रमांक 5 अ में दूसरा जो विचारलेला आहे गद्य आकलन, ह्याच्यावर तुम्हाला फक्त आणि फक्त प्रश्न निर्मिती करायची। प्रश्न बघा काय म्हटलंय, निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में हो। आपको ऑब्जेक्टिव टाइप के क्वेश्चन तैयार करने थे। कितने? 4। और म्हणजे 4 तुम्हाला असे प्रश्न तयार करायचे होते ज्यांची उत्तरं फक्त एका वाक्यात असतील अशी, आणि मी खात्री बाळगते सगळ्यांनी हा प्रश्न सोडवलाच असेल। प्रश्न क्रमांक 5 आ मध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे वृत्तांत लेखन, आणि प्रश्न काय बघा, कई बापूसाहेब पाटिल विद्यालय लातूर में मनाए गए बाल दिवस समारोह का 70 से 80 शब्दों में वृत्तांत लेखन कीजिए। खूप सोपा प्रश्न आहे। आपण बऱ्याच वेळेला शिक्षक दिवस, स्वतंत्रता दिवस ह्याच्यावर वृत्तांत लेखन केलेलं आहे, आणि बाल दिवस समारोहचं वृत्तांत लेखन करणं पण काही कठीण नव्हतं। हाही प्रश्न तुम्ही सगळ्यांनी सोडवला असेल। मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही कोणी कोणी हा प्रश्न सोडवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आ मध्ये दुसरा प्रश्न आहे विज्ञापन लेखन म्हणजे जाहिरात लेखन। तर कशावर जाहिरात करायला आलेले आहे? अरे वा, खूपच मस्त प्रश्न आहे। पुस्तक प्रदर्शनी, पुस्तकांचं प्रदर्शन ह्यावर तुम्हाला जाहिरात लेखन करायचं आहे, आणि तुम्ही ते केलेलं असाल आजच्या पेपरमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 ई मध्ये निबंध लेखन विचारले, त्याच्यामध्ये 3 विषय दिलेले आहेत। 1 जल है तो कल है, 2 आजादी का अमृत महोत्सव, आणि 3 पेड़ की आत्मकथा। तीनही विषय सोपे आहेत, पण मला जर सजेस्ट केलं किंवा मला सजेस्ट करायचं असेल तर मी असं म्हणेन की तुम्ही पेड़ की आत्मकथा हा निबंध लिहिला असेल, आणि तो निबंध तुम्हाला 80 से 100 म्हणजे 80 ते 100 शब्दामध्ये लिहायचा होता, आणि तुम्ही अतिशय सुरेख पद्धतीने तो निबंधही लिहिला असेल, आणि तुमचा हा पेपर पूर्ण 3 तासामध्ये पूर्ण लिहून झालेला असेल अशी मी खात्री बाळगते। तुम्हाला आजचा पेपर कसा गेला, किती मार्क मिळतील हे कमेंट करून मला नक्कीच कळवा, आणि ह्या पेपर संबंधी जर काही डाऊट असेल तर ती सुद्धा कमेंट करून कळवा। आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा, आणि हा शॉर्ट व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।